नमस्कार मित्रांनो. केक खायची इच्छा होती आहे पण घरात ओव्हन नाही आहे. तर हा स्पॉन्जी सुपर टेस्टी केक फक्त तुमच्यासाठी. एकदा नक्की ट्राय करा. तो पण एकदम प्युअर व्हेज. त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतलं आहे बटर आणि डार्क कंपाऊंड. त्याला डबल बॉयलरने छान मेल्ट करून घेतलं आहे. यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 कप दूध. इथे मी चहाचा कप घेतला आहे. याच्यानेच मी सगळे मेजरमेंट घेणार आहे. तुम्ही पण एक कप किंवा वाटीच्या सहाय्याने सगळं मेजरमेंट घेऊ शकता. यात मी थोडा टाकला आहे व्हॅनिला एसेन्स. आता तो टाकल्यानंतर ह्याच्यात मी टाकला आहे 1 कप मैदा. पाव कप कोको पावडर टाकायची आपल्याला. त्यानंतर ह्याच्यात टाकणार आहोत 1 कप पिठी साखर आपण. आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले टाकून झालेत. आता ह्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे बेकिंग सोडा. इथे मी 3 चिमूटभर सोडा टाकला आहे. हाही आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आपलं बॅटर असं एवढं थिक झालं पाहिजे. यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आता ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट. इथे मी बदामाचे तुकडे आणि थोडेसे डार्क कंपाऊंडचे तुकडे करून मिक्स करून घेतले. आता आपलं बॅटर रेडी आहे. आता ते आपण बेक करण्यासाठी एका भांड्याला छान ऑइलने ग्रीस करून घेऊया. त्याच्यावरती आपल्याला थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि सगळीकडे तो स्प्रेड करते, ज्याने आपला केक खाली चिकटणार नाही आणि एकदम इझिली तो डिमोल्ड होईल. त्याच्यामध्ये आपल्याला सगळं आता जे बॅटर होतं ते टाकायचं आहे. वरून थोडं डेकोरेशनसाठी मी इथे वरती टाकले बदामाचे तुकडे, थोडंसं डार्क कंपाऊंड चॉप करून टाकलं आहे. आता आपल्याला ह्याच्यातली एअर काढून घ्यायचं आहे बघा. टॅप करून आपल्याला सगळी एअर काढून घ्यायची आहे. तर आता बेकसाठी आपण इथे एक कढई ठेवणार आहोत. त्याच्याखाली एक जाळी ठेवायची आहे आणि वरती आपलं जो केकचं जो भांडं आहे ते ठेवायचं आहे आणि वरून एका लीडने कवर करून घ्यायचं आहे. 30 ते 35 मिनटात तुमचा मऊ स्पॉन्ज आणि सुपर टेस्टी चॉकलेट केक एकदम रेडी आहे. नक्की ट्राय करा.